Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. भाजपाकडून शिंदेंना उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर. पक्ष वाढवण्यासाठी शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत. राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेंना इंटरेस्ट. जर कुणाला मुख्यमंत्री करायचं हा भाजपचा अंतर्गत विषय. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. प्रश्न पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही. वडेट्टीवार यांचा निशाणा. तर शिंदेंचा योग्य सन्मान ठेवला जाईल. दिल्लीतून सांगण्यात आलाय. दीपक केसरकर यांचं उत्तर. राज्यामध्ये कोणी काय करावं हे दिल्लीतून मोदी शहा ठरवतायत. राज्याच्या स्वाभिमानाच्या गोष्टी महायुतीनं आता करू नयेत. राऊतांचा हल्लाबोल. पुढील 3 ते 4 दिवसामध्ये शपथविधी होणार. शपथविधी उशिरा होणार आहे असं म्हणणं चुकीचं. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू. ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची शपथविधीसाठी चाचपणी. तर 2 तारखेनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकतं. केसरकर यांची माहिती. 2 तारखेनंतर सत्ता स्थापनेचा चांगला मुहूर्त. शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. तर आम्ही मुहूर्त बघितला नाही. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. गृह खात्यासह नगरविकास सार्वजनिक बांधकाम खातं द्या. दिल्लीतील बैठकीत शिंदेंकडून मागणी. भाजपा गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास आमच्याकडील एक जण उपमुख्यमंत्री असणारच. तर गृह खातं आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळू. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. भाजप शिंदेंना गृह खातं कसं देणार. शिंदेंची जाणीव ठेवत भाजपनं सत्तेत ठेवलं हीच मोठी गोष्ट. शिंदेंनी गृह खातं मागितल्याच्या चर्चांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता. शिंदे गटाला देखील केंद्रीय मंत्रिपद मिळणार. सूत्रांची माहिती. दिल्लीनं डोळे वटारले की शिंदेंना गप्प बसावं लागेल. शिंदे अजित पवारांना जे हवं ते कधीच मिळणार नाही. राऊतांचा टोला. राऊतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाची ही अवस्था. विरोधी पक्षनेता बनवता येतो का हे आता राऊतांनी बघावं. शंभूराज देसाईंचा टोला. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद मिळणार. सूत्रांची माहिती. अजित पवार सदैव उपमुख्यमंत्री असतात. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य. राऊतांचा अजित पवार यांना खोचक टोला. भाजपच्या बैठकीनंतर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक होणार. तर 1 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. बैठकीनंतर दिल्लीतील निरीक्षक मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करणार. भाजपच्या गटनेता निवडीनंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ठरणार. एकनाथ शिंदे यांची माहिती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी साताऱ्यातील दरे गावात जाणार. पुढील 2 दिवस महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बैठका होणार नाहीत. मी आजही खुश. पत्रकारांनी फोटोवरून विचारलेल्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया. तर उगवत्या आणि मावळत्या सूर्यामध्ये फरक असतो. शिंदेंच्या फोटोवरून संजय राऊतांचा टोला. शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती केली. आमच्या विनंतीचा शिंदे विचार करतील. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील यांनी हात जोडले. मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरा देखील असू शकतो. चंद्रकांत पाटलांनी केलं होतं वक्तव्य. भाजपला मतांची गरज नाही, फक्त मशीन हवं. निवडणूक आयोगाची व्यवस्था सांभाळल्यास त्यांना कुणीही हरवू शकत नाही. नाना पटोलेंचा भाजपवर निशाण. एका दिवसामध्ये 9,99,359 मतांची वाढ कशी झाली. वाढीव मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा. नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटलांनी घेतली अण्णा बनसोडे यांची भेट. दोघांमध्ये मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती. 2024 ते 2029 दरम्यान फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. भाजपच्या अतुल सावेंची TV9 मराठीकडे प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी कोल्हापूरच्या शिरोळमध्ये भाजपकडून दत्तचरणी अभिषेक. गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडून अभिषेक. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सरणवाडी गावामध्ये अजितदादांचे बॅनर झळकले. अजित पवार भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख.
अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित आमदारांचा उद्या सत्कार सोहळा. पुणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार होणार. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. मला मंत्रिपदाची कुठलीही अपेक्षा नाही, मी कार्यकर्ता म्हणून काम करणार. भाजपचे सुरेश भोळे यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले. हिंदुत्ववादी आमदार भावी मंत्री देवयानी फरांदे यांना हिंदुमय शुभेच्छा असा बॅनरवर उल्लेख. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीला निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर गावागावात बॅनरबाजी. निष्ठेमध्ये तडजोड नाही अशा आशयाचे गावात बॅनर. कार्यकर्त्यांकडून सतेज पाटलांना धीर देण्याचा प्रयत्न. विधानसभा निकालानंतर महायुतीच्या नेत्यांकडून साई दर्शन. अशोक चव्हाण यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. यापूर्वी विखे पाटील, रामदास कदम, धनंजय मुंडे यांच्याकडून देखील साईंचं दर्शन. दिल्लीमध्ये काँग्रेसची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी बैठकीला उपस्थित राहणार. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी खासदारांसोबत घेतला चहापानाचा आस्वाद. संसदेमधल्या कॅन्टीनमध्ये गांधी कुटुंबियांचा खासदारांसोबत संवाद. गोंदियातील खजरी गावाजवळ एसटी बसचा अपघात. अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. गोंदियातील अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 10 लाखांची मदत जाहीर. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंचे परिवहन प्रशासनाला आदेश. भाजपच्या राम शिंदेंची ईव्हीएम पडताळणीची मागणी. कर्जत जामखेडमधील 17 बूथवरील पडताळणीची मागणी. 8,02,400 रुपयांचं शुल्कही भरलं. रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव. मुंबईमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं आंदोलन. मंत्रालयाजवळ डमी ईव्हीएम घेऊन आंदोलन. पुण्यामध्ये बाबा आढाव यांचं सलग दुसऱ्या दिवशी आत्मक्लेश उपोषण सुरूच. राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ उपोषण. देशामध्ये संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप. पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना तारतम्य बाळगावं. सांगली जिल्ह्याचे नाव खाली जाऊ देऊ नका. रिपाईचे नेते सचिन खरात यांचं नेत्यांना आवाहन. शरद पवारांना धमकीचा कॉल करणाऱ्याला तुरुंगवास. गिरगाव कोर्टानं 1.5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. महायुती सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटी दिले. ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा. राज्य सरकारच्या प्रशासकीय पातळीवरील चुकीमुळे वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी मंजूर. चूक तात्काळ दुरुस्त करा. राज्याच्या मुख्य सचिवांचे आदेश. सूत्रांची माहिती. मालिकांवरील अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाचा तपशील सादर करा. मालिकांवरील गुन्ह्यांवरून मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश. तपास अधिकाऱ्यांना स्वतः कोर्टात उपस्थित राहावं. कोर्टाचे आदेश. राज्यातील 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका नवीन वर्षामध्ये होणार. 31 डिसेंबरपर्यंत मतदार यादी देण्याची सहकार निवडणूक प्राधिकरणाची सूचना. राज्यामध्ये रब्बी हंगामातील पेरण्या वेगानं सुरू. 35,21,655 हेक्टरवर पेरण्या पूर्ण. शेतकरी पेरण्यांच्या कामात व्यस्त. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये 65% पेरण्या पूर्ण. शेतकऱ्यांचा मका आणि हरभरा पिकावर भर. वाशिम जिल्ह्यामध्ये चिया पिकाच्या पेरणी क्षेत्रामध्ये वाढ. शेतकऱ्यांकडून 164 हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पेरणी क्षेत्रात दुपटीनं वाढ. बारामती तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल. थंडीमुळे द्राक्षाचे मनुके क्रॅक. द्राक्ष उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा. ठरलेल्या दरापेक्षा कमी दरानं व्यापाऱ्यांकडून मक्याची खरेदी होत असल्याचा छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर परिसरात 2 वर्ष मुलीच्या अपहरणाचा तरुणाचा प्रयत्न फसला. मुलीला उचलून नेणाऱ्या तरुणाला नागरिकांचा चोप. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. धाराशिवच्या तुळजापूरमधील पांगरदवाडीतील 2 घरांवर दरोडा. रोख रकमेसह मोटारसायकल लंपास. दरोड्याच्या घटना वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यावर छापा. 36 कंटेनरसह 3,600 लिटर डिझेलचा साठा जप्त. वर्धा जिल्ह्यात निवडणूक काळात आरटीओच्या तिजोरीत 1,87,000चा महसूल. प्रचारासाठी विविध वाहनांना दिलेल्या परवानगीतून महसूल जमा. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये वनशक्ती संस्थेतर्फे समुद्रतळ स्वच्छता मोहीम. सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून सुमारे 300 किलो कचरा बाहेर काढण्यात यश. माऊलींच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अहिल्यानगरमध्ये दीपोत्सव. पैस खांबाच्या मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा. बदलापुरातील उड्डाणपुलावर खड्डे आणि धुळीचं साम्राज्य. खड्डे दुरुस्त करण्याची वाहन चालकांची प्रशासनाकडे मागणी.
नाशिकमधील नांदगाव संभाजीनगर रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात, बांधकाम विभागाचं रस्त्याकडे दुर्लक्ष. पुण्याच्या इंदापूरमध्ये बस स्थानकातील सिमेंट कॉन्क्रीटचं काम संथ गतीनं सुरू, वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिकांकडून संताप. कॉन्क्रिटीकरणाचं काम युद्धपातळीवर करण्याची प्रवाशांची मागणी. कोल्हापूरमध्ये शेतातील लांब ऊस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. कोल्हापूरच्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याची राज्यात चर्चा. जळगावच्या अट्रावल मार्गे भुसावळ बस सुरू झाल्यानं प्रवाशांकडून आनंद व्यक्त, ग्रामस्थांकडून बसचालक वाहकाचा सत्कार. दुरुस्ती आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे. 29 तारखेचा पाणीपुरवठा 30 तारखेला होणार. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची पत्राद्वारे माहिती. मार्गशीर्ष महिन्यानिमित्त नवी मुंबईच्या बाजारात फुले विक्रीसाठी दाखल, फुलांच्या किमतीत दरवाढ होण्याची शक्यता. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडोकाना ते मेंढवन खेडीपर्यंत वाहतूक कोंडी, जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा. निवडणुका संपताच ठाण्यात उपायुक्तांच्या बदल्या, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी अमरसिंह जाधवांची नियुक्ती, तर उपायुक्त शिवराज पाटलांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये बदली. कोल्हापुरात महाविकास आघाडीला निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर गावागावात बॅनरबाजी, निष्ठेत तडजोड नाही अशा आशयाचे गावात बॅनर, कार्यकर्त्यांकडून सतेज पाटलांना धीर देण्याचा प्रयत्न. नाशिकमध्ये देवयानी फरांदेंची भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले, हिंदुत्ववादी आमदार भावी मंत्री देवयानी फरांदे यांना हिंदुमय शुभेच्छा, बॅनरवर उल्लेख. अकोल्यात भाज्यांच्या दरात घसरण झाल्याने बाजारात गर्दी वाढली, दर कमी झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण. नालासोपाऱ्यातील 41 इमारतीवर पालिकेकडून कारवाईचा बडगा, नालासोपाऱ्यात पोलीस छावणीचं स्वरूप, काल 7 इमारती भुईसपाट केल्यानंतर आज पुन्हा कारवाई सुरू. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन भडकलं, आंदोलकांनी ऊस वाहतूक ट्रॅक्टर रोखलं. चालू वर्षाची पहिली उचल 3700 रुपये आणि गळीत हंगामासाठी 200 रुपये अंतिम हप्ता देण्याची मागणी. सांगलीच्या खानापूरमध्ये ताकारी सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध, आळसंद गावात भूसंपादन करण्याआधीच पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव, नागझिरासह कोका वन्यप्राणी दर्शनाला नागरिकांची पसंती, हिवाळा सुरू झाल्यानं निसर्ग सौंदर्यासह वन्यप्राणी दर्शनाकडे नागरिकांचा कल वाढला. तुळजाभवानी मंदिरात पुरातत्व आणि संग्रहालय विभागाकडून काम सुरू, मंदिर परिसरात 57 कोटींची विकास कामं केली जाणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयासाठी 4 रुग्णवाहिका, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचं वितरण, आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा गतिमान होणार. येवल्यात महागड्या पैठण्या चोरणाऱ्या चोरट्याला 12 तासांमध्ये अटक, संशयिताकडून लाखोंच्या पैठण्या आणि मुद्देमाल हस्तगत. बीडच्या अंबाजोगाईतील तेलघणा आणि जळगावात बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याकडून एक बैलाची शिकार, वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. 2024-25 मधील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून विविध अभ्यासक्रमांच्या 73 नव्या जागांना मान्यता. औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची रखडलेली प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार, नवीन महाविद्यालय आणि जागावाढी संदर्भात लवकरच निर्णय होणार. पदवीपूर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी जास्त करता येणार, जलद पदवी कार्यक्रम आणि विस्तारित पदवी कार्यक्रम राबवण्याची शिक्षण संस्थांना परवानगी, UCGचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची माहिती. वसई रेल्वे स्थानकात रेल्वे टर्मिनसची पुन्हा घोषणा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घोषणा. 2013 पासून वसई रेल्वे टर्मिनसचं काम रखडलं होतं. पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईनच्या उभारणीचं काम वेगानं सुरू, हिंजवडीचे IT हब शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडलं जाणार. कालवा समितीची बैठक न झाल्यानं पुण्यातील पाणी पुरवठ्याचं नियोजन रखडलं, जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाल्यानंतरच निर्णय होण्याची शक्यता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या वतीनं विशेष गाड्या सोडण्यात येणार, विशेष रेल्वे पुणे मार्गे कलबुर्गी ते मुंबई दरम्यान धावणार. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद, 4861 नागरिकांकडून प्राथमिक नोंदणी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस. नॅशनल बुक स्टॅट्सचं पुण्यात कायमस्वरूपी कार्यालय होणार, पुणे महापालिकेकडून एका इमारतीची जागा भाडेतत्वावर उपलब्ध. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या संवर्धनासाठी निधी मंजूर, सरकारकडून 71 लाखांचा निधी मंजूर. पुणे शहरातील टेकडे आणि ब्लॅक स्पॉटवर अत्याधुनिक CCTV बसवण्यात येणार, पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे अहवाल. कल्याण फूल मार्केटमध्ये फुलांची आवक वाढली, मात्र ग्राहकांची प्लास्टिकच्या फुलांना पसंती मिळत असल्यानं फुलांचा बाजारभाव कोसळला, फुलांची विक्री होत नसल्यानं व्यापारी अडचणीत.
शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून 75 वर्षीय निवृत्त व्यक्तीची 11 कोटीची फसवणूक. आरोपीकडून 33 डेबिट कार्ड आणि 12 धनादेश पुस्तिका जप्त. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात. Why dip your tuck when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?